और चलिए एक और बड़ी खबर आपको बता दें जो कि बेंगलुरु से है। बेंगलुरु भगदड़ पर इस वक्त की बड़ी खबर आपको बता दें। सिद्धारमैया कैबिनेट में बड़ा फैसला लिया गया है। हाईकोर्ट के रिटायर्ड जज करेंगे अब जांच, साथ ही एक सदस्यीय आयोग को जांच का जिम्मा सौंपा गया है। रिटायर्ड जज माइकल कुन्हा जांच करेंगे और आपको बता दें कि बहुत ही जो मामला है वो बड़ा होता अब नजर आ रहा है। और साथ ही आपने देखा भी होगा कि कई लोगों की जान चली गई। बेंगलुरु भगदड़ पर इस वक्त की बड़ी अपडेट हम आपको दे रहे हैं। सिद्धारमैया कैबिनेट में एक बड़ा फैसला फिलहाल लिया गया है। हाईकोर्ट के रिटायर्ड जज अब जांच करेंगे। जो कमेटी होगी, जो समिति होगी, उसमें वो एक सदस्य होगी और एक सदस्य आयोग का ये पूरा जो जिम्मा है वो रिटायर्ड जज के हाथों में होगा, जिनका नाम माइकल कुन्हा है। ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗು ಇವತ್ತಿತ್ತು. ಅಂದರೆ ಇದು ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಕರೆದಿರಲಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಒಂದು ಮಾತ್ರ ಈ ವಿಚಾರನ ಇಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗು 3 ಗಂಟೆಗಿತ್ತು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೂಡ ಮುಂದೂಡಿದ್ದವು. ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾವು ಕೆಲವು ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಹೈಕೋರ್ಟ್ನ ಮಾಜಿ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದಂಥ, ನಿವೃತ್ತ ನ್ಯಾಯಾಧೀಶರಾದಂಥ ಮೈಕೇಲ್ ಕುನಾ, ಜಸ್ಟಿಸ್ ಮೈಕೇಲ್ ಕುನಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒನ್ ಮ್ಯಾನ್ ಕಮಿಷನ್ ಅನ್ನು ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ.